अमरावतीतील सायन्स कोर मैदानावर येत्या 1 ते 3 जानेवारी दरम्यान भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। याबाबतची सविस्तर माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। 1 जानेवारी रोजी तब्बल 2 लाख भीमसैनिक भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। 2 जानेवारी रोजी समाजभूषण गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला असून 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे। यावेळी सत्यपाल महाराज यांचे प्रबोधन होणार आहे। कार्यक्रमात कडूबाई खरात, अजय देहाडे, राहुल शिंदे आणि अभिजित राजे या नामवंत महागायकांचे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहे। हा उपक्रम गेल्या 14 वर्षांपासून कैलास मोरे यांच्या पुढाकाराने सातत्याने सुरू असून यंदाही भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिष एरेकर, माजी प्रधान आयकर आयुक्त सुपचन राम, खासदार बळवंत वानखडे, डॉक्टर कमलाताई गवई, विदर्भ मतदार वृत्तपत्राचे संपादक दिलीप एडतकर, रमेश कटके, रवींद्र वैद्य यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेला मुख्य आयोजक कैलास मोरे, वसंत गवई, समाधान वानखडे, धनंजय गुडधेकर, कपिल धवने, प्रतिभा वानखडे, अनिता जवंजाळ, सरला इंगडे, आशा मेश्राम आदी उपस्थित होते। सर्वांना जय भीम। मी कैलाश मोरे। आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन 1, 2, 3 जानेवारीला 2026 ला भीमा कोरेगाव मानवंदना कार्यक्रमाचं आयोजन सायन्स कोर मैदान इथे 1, 2, 3 जानेवारीला होते। यावर्षी सुद्धा भव्य दिव्य प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। 1 तारखेला कळंबी येथून आपले भीमा कोरेगाव सरसेनापती यांचे वंशज मिलिंद इनामदार साहेब येणार आहेत। त्याच्यासोबत येथील सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहतील। 1 जानेवारीला शिंदेशाही घराण्यातील गायक राहुल शिंदे, विपिन तातड, त्यानंतर अभिजित राजे आणि स्थानिक कलाकार यांचा 1 जानेवारीला कार्यक्रम होणार आहे। 2 जानेवारीला आम्ही समाजभूषण पुरस्कार वितरण देणार आहोत। 11 लोकांचं सिलेक्शन झालं आहे। त्या लोकांची लिस्ट आपल्याला देण्यात आली आहे आणि ते माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते तो पुरस्कार वितरण होणार आहे। 2 जानेवारीला आधुनिक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचं प्रबोधन होणार आहे। त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा सुद्धा कार्यक्रम होईल आणि सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांचा त्या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे। हा प्रोग्राम नॉन पॉलिटिकल असून या ठिकाणी आम्ही सामाजिक समता, बंधुत्व या माध्यमातून हा कार्यक्रम घेतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंतीचा प्रोग्राम आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर्व महिला त्या कार्यक्रमाला सहभाग घेतात। माझ्या आयोजक टीमला मी धन्यवाद देतो की यावर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे मेहनत करतो आणि आपण पत्रकार बंधूंचा सुद्धा त्या ठिकाणी सत्कार घेण्यात आलेला आहे। आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं। माजी सैनिकांचा सत्कार होणार आहे। त्या ठिकाणी आपणास बाहेरगावून येणाऱ्या लोकांसाठी जेवणाची, राहण्याची व्यवस्था सुद्धा हर वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही केलेली आहे। या कार्यक्रमाला आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी त्या कार्यक्रमात यावं अशी सर्वांना विनंती करतो। जय